तर मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये। तर इथे मी मस्त आज रेसिपी बनवणार आहे काजू करी। तर मी ते सगळं जे मटेरियल आहे ते कट करून घेतले। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि एक हिरवी मिरची घेतली। काजू मी 1 तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातले होते। आणि आता इथे मसाला घेतलेला आहे। इथे चमचाभर जिरे आणि ते सगळं मिक्स मसाला आहे, त्यामध्ये खडे मसाले सुद्धा आहेत आणि इथे थोडेसे काजू घेतलेले आहेत। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। इथे कढईमध्ये चमचाभर तूप टाकून घेतले, त्यामध्ये जे काजू आहेत ना ते मी तळून घेतेय। तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही तेलही इथं वापरू शकता। आता हे काजू जे आहेत 2च मिनिटात तळून निघतात, एकदम कुरकुरीत होतात। तर काजू तळून झाले की त्याला काढून घेऊया। आता याच कढईमध्ये आपल्याला मसाला सुद्धा भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी उभा जो कट केलेला कांदा आहे तो टाकून घेतेय, त्याच तुपामध्ये टाकलेला आहे। आता इथं मी तेल टाकतेय, कारण आमच्या घरी ना जास्त तूप नाही आवडत कुणाला, म्हणून मी इथे तेलाचा वापर केलाय। तर तेल टाकून असा मस्त कांदा भाजून घ्यायचा, एकदम काळा नाही करायचा। आता हा जो मिक्स मसाला आहे, जिरे, धणे आहेत त्याच्यामध्ये आणि गरम मसाले आहेत थोडेसे, जे की खडे मसाले आहेत, तर त्याला पण भाजून घ्यायचं या कांद्यासोबत। आणि हे सगळं बाजूला करून एक टोमॅटो घेतलेला आहे, तो टोमॅटो सुद्धा याच्यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि याला थंड होण्यासाठी ठेवायचं। जोपर्यंत ते थंड होते तोपर्यंत आपण जे 1 तास अगोदर भिजवलेले काजू आहेत त्याची मस्त प्युरी करून घेऊया। तर मिक्सरचं भांडं घेतले, काजू त्याच्यामध्ये टाकून याची मस्त आपल्याला फाईन प्युरी करून घ्यायची आहे। तर प्युरी काही अशा पद्धतीने आपण करून घेतलेली आहे। तर मसाला सुद्धा मी मिक्सरमध्ये काढून घेतलाय आणि आता गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची जी आहे अशी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले टाकायचे आहे। त्याच्यामध्ये मी चमचाभर हळद टाकलेली आहे, छोटा चमचा आहे, आणि मिरची पावडर टाकलेली आहे 1-1.5 चमचा, आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। तर मिरची पावडर जर अशी आपण तेलात टाकली ना की एकदम छान तरी येते भाजीला। तर इथे मी जो वाटून घेतलेला मसाला आहे कांदा, टोमॅटो, ते टाकून घेतले आणि इथे ना मी थोडासा चिकन मसाला टाकून घेत आहे। याने ना खूप भारी टेस्ट येते बघा या भाजीला। तर आता मसाला टाकून झाला की याच्यामध्ये आपल्याला थोडासा ना कांदा लसूण मसाला सुद्धा टाकायचा आहे, 1 चमचाभर टाकलेला आहे। तर माझा चमचा छोटा आहे त्यामुळे मी 1-1 चमचा असं टाकून घेते सगळं। आता जी आपण काजूची प्युरी करून घेतली होती ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि असं मस्त मिक्स करून घ्यायचं याला। तर अशा स्टेजला आलं की याच्यामध्ये बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे ती टाकून घ्यायची आणि मिक्स करायचं। आता हा मसाला छान आपल्याला शिजू द्यायचा आहे। हा मसाला व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी आता हा जो मसाला आहे तो सगळा एकजीव करून घ्यायचा, सगळं जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याला 5-7 मिनिटं मी शिजू दिले झाकण झाकून। आता याच्यामध्ये जे तळलेले काजू आहेत ना आपले ते टाकून घेऊया। तर सगळं जे आहे मिक्स करून घेतलं, याच्यावरून फ्रेश क्रीम टाकलेली आहे मी 1 चमचाभर। तर दुधावरची जी साय असते तीच मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता गरजेनुसार पाणी टाकून घ्या, तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे तशी। खरं तर काजू करी जी आहे ना ती घट्टसरच छान लागते खायला। तर मला अशी ग्रेव्ही हवी होती म्हणून मी इतकंच पाणी टाकलंय आणि रेडी झालेली आहे आपली काजू करी। बघू शकताय खूप छान वास सुटलाय सगळ्या घरामध्ये। आणि आता अहो पण जेवायला आलेले आहेत, मग त्यांना जेवायला दिले, तर त्यांना ही भाजी ना खूप जास्त आवडली। नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा। बाय।